विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज आपण अति महत्त्वाचे फॉर्म्युले पाहणार आहोत जे विद्यार्थ्यांना समजतच नाही, जे सत्य आहे ते सांगत आहोत आणि त्यावरील प्रॉब्लेम. फारच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा जो प्रॉब्लेम मी घेणार आहोत चांगलं करून ठेवा. तर बा मित्रो, माझं काय म्हणणं आहे, पण व्यवस्थित तुम्हाला मांडून देतो आणि व्यवस्थित समजून घ्या. माझं म्हणणं आहे बघा, इथं लिहून राहिलो मी लेट ईसी. ते ईसी जे आहे कशासाठी दाखवतात बा, तर याला कंजम्पशन एक्सपेंडिचर म्हणतात. आता कंजम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे काय बा, तर एखादा पर्सन आहे तो काही ना काही रुपये कमवतो, त्याला इन्कम म्हणतात आणि त्या इन्कम मधून तो स्वतःसाठी काही खर्च करतो, त्याला म्हणतात कंजम्पशन एक्सपेंडिचर. तर बा मी म्हणत आहो का, तो कंजम्पशन एक्सपेंडिचर हा कंजम्पशन सी म्हणजे कंजम्पशन, ई म्हणजे एक्सपेंडिचर मीन्स खर्च आहे ना. तर मला लक्षात ठेवा. तर याला आता समजलं का, ईसी तर सी म्हणजे कंजम्पशन, ई म्हणजे एक्सपेंडिचर. तर बा ईसी म्हणून लिहिल्या जाते. तर हे झालं बीडी कंजम्पशन. कंजम्पशन एक्सपेंडिचर मन लावू नाही का, नाही तर तुम्हाला काही समजणार नाही. मी सांगल्यानंतर तुम्हाला 100% डोक्यात बसूनच दे. आता बा हे कंजम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे खर्च कोणाचं राहील हो, तर माणसाचं राहील. तर इथं लिहून राहिलो ऑफ एनी पर्सन. एनी पर्सन, ठीक आहे. आता हे खर्च केव्हा करल, अरे त्याची जर इन्कम काही असल, जे काही मिळकत येईल त्याच्यातूनच खर्च करल, म्हणजे या पर्सनचं काहीतरी इन्कम आहे. तर ते इन्कम मी कशानं दाखवतो रे बात, यक्स न. तर मला लक्षात ठेवा, पर्सन ऑफ इन्कम. ऑफ इन्कम यक्स. बोल बा, पहिला मुद्दा समजला का. आता काय करायचं बा, कधी कधी काय होते, इन्कमचा पहिला अक्षर आय आहे, तर कधी कधी इन्कम यक्स न दाखवते, कधी इन्कम आय न दाखवते. बस एवढं लक्षात ठेवा. तर मग डोक्यात काय ठेवायचं, जे खर्च असते कंजम्पशन ऑफ एक्सपेंडिचर ज्याला म्हणतात, त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू इन्कम न. मग ते यक्स न दाखवलेली असो की आय न दाखवलेली, बस एवढं लक्षात ठेवा आहे ना. काय म्हटलं, कंजम्पशन एक्सपेंडिचर. सी म्हणजे कंजम्पशन, ई म्हणजे एक्सपेंडिचर. या कंजम्पशन एक्सपेंडिचरचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू इन्कम न. इन्कम कशाने दाखवू, त्यानंच काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह. तर बापा मी इथं लिहून राहिलो इफ डिफरन्शिएट, ठीक आहे. कोणाचं, याचं डिफरन्शिएट म्हणजे कंजम्पशन एक्सपेंडिचर. डिफरन्शिएट ईसी विथ रिस्पेक्ट टू इन्कम. इन्कम इथं आपण इन्कम यक्स न दाखवला, बस. तर काय होते पहा, तर इथं लिहायचं देन. तर बा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, तर या झाला डेरिव्हेटिव्ह कोणाचा बा, तर कंजम्पशन एक्सपेंडिचरचा. तर बा हे जे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जो काही भेटतो त्याला मार्जिनल प्रोपोनसिटी असं म्हणतात. प्रोपेनसिटी, ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा, हा जो मिळाला यालाच म्हणतात इज कॉल्ड मार्जिनल. मार्जिनल काय म्हणतात, प्रोपेनसिटी. प्रोपेनसिटी असं, ठीक आहे. ठीक आहे.
कोणाचं बात या कंजम्पशनचं, तर इथं लिहायचं टू कंज्यूम. बस. आता लक्षात ठेवा, मार्जिनलचा पहिला अक्षर आहे एम, प्रोपेन्सिटीचा पहिला अक्षर आहे पी आणि कंज्यूमचा पहिला अक्षर आहे सी. आणि म्हणून एवढं पूर्ण मोठं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये काय न दाखवल्या जाते, एम पी सी. is denoted by MPC. बोलबा. therefore MPC बरोबर DDX आणि इथं लिहायचं EC. हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. मला असं वाटते बा का हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. बस 3 फॉर्म्युले आहे मित्र हो, काहीच नाही आहे. आता मी तुम्हाला दुसरा फॉर्म्युला शिकवतो का बा या कंजम्पशन एक्सपेंडिचरला इन्कम न भागलं, मग इन्कम एक्स न दाखवावं की आय न दाखवावं, त्याचं काही प्रश्न नाही. काय बोललो बा का मग कंजम्पशन अँड एक्सपेंडिचरला इन्कम न भागलं तर जे भेटते त्याला ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम म्हणतात. ठीक आहे, तर मला लक्षात ठेवा, इज कॉल्ड ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम. असं. मग आता लक्षात द्या, ॲव्हरेजचा पहिला अक्षर ए, प्रोपेन्सिटीचा पहिला अक्षर पी आणि कंझ्युमचा पहिला अक्षर सी. आणि म्हणून तयार होते शॉर्ट फॉर्म मध्ये एपीसी, ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम. आणि याचा फॉर्म्युला तयार झाला EC अपॉन एक्स. बोल. ठीक आहे. आता पहा, जगात कोणताही पर्सन असेल, 100 रुपये कमवत असेल तर 100 रुपये जर खर्च करत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख नाही. 100 रुपये कमवत आहे म्हणजे हे झाली त्याची इन्कम. ठीक आहे. जो खर्च करतो त्याला काय म्हणतात बा, कंजम्पशन एक्सपेंडिचर. बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर हे इन्कम आहे. ठीक आहे. आता हा याच्यामधून 40 रुपये खर्च करत आहे. काय करत आहे बा, खर्च करत आहे. तर याचा अर्थ 60 रुपये त्याचं काय झालं बा, तर सेव्हिंग झाला. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा, या इन्कम आपण काय न दाखवलं आहे बा, एक्स न. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, हे काय झालं बा, तर एक्सपेंडिचर, तर कंझ्युम एक्सपेंडिचर असं म्हणतात. तर मला लक्षात ठेवायचं होतं, सेव्हिंग काय न दाखवल्या जाते बा, यस न दाखवल्या. बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा काय झाला बा, तर त्याचा एक्सपेंडिचर झाला. तर मग आपल्या डोक्यामध्ये एवढं आलं पाहिजे का कंजम्पशन एक्सपेंडिचर आपण काय न दाखवतो बा, EC. तर बा फॉर्म्युला तयार झाला, इन्कम बरोबर एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग. बोल. आता एवढं जर झालं असन तर बा सिंपल साधं आहे. काही पटलं का नाही पटलं. तर बा या सेव्हिंग काय न दाखवला आपण यस न, तर मी शुभारंभ करून राहिलो. जर लक्ष देसाल तर का बा इफ, तिसरा फॉर्म्युला, इफ यस इज द सेव्हिंग. यस का आहे बा, तर सेव्हिंग कोणाची रे बा, तर पर्सनची. अशा पर्सनची की ज्याचं इन्कम किती आहे बा, तर एक्स आहे. इज द सेव्हिंग ऑफ पर्सन of income
इन्कम यक्स. बस काहीच नाही करायचं. प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कोणानं घ्यायचा? विथ रिस्पेक्ट टू इन्कम. तो इन्कम यक्स न दाखवा का आय न दाखवा, त्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही. तर मग काय लिहितो माका? देन डिफरन्शिएट. यस म्हणजे सेविंग. यस with respect to income x, therefore ds upon dx. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण इन्कम न कोणाचा? x. तर हे जे तयार झालं ना, याला मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेव्ह म्हणतात. इच कॉल्ड marginal propensity to, लक्षात ठेवा, marginal propensity to save, सेविंग आहे, to save, and is denoted by. आता सहज समजते. मार्जिनलचा पहिला अक्षर एम, प्रॉपेन्सिटीचा पहिला अक्षर पी आणि सेवचा पहिला अक्षर एस. बाय ठीक आहे. बाय एम पी एस, therefore एम पी एस इज इक्वल टू डीएस अपॉन डीएक्स. हे पुढचा. आता पहा कसं केलं. मी एमपीसी तयार केला, मी ह्या तयार केला. तर याच्यानंतर जस्ट या ईसी ला यक्स न भागलं, तर आता मी काय न भागीन, तर बा या यसले यक्स न भागीन. तर बा लक्षात ठेवा, चौथा फॉर्म्युला आहे यस भागीला यक्स. म्हणजे सेविंगला इन्कम न भागलं तर जे भेटते त्याला ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी. इथे तेच म्हटल्या गेलं, ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी टू इथं कंझ्युम होता, तर इथं लिहा लागल ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी टू सेव्ह. वरचं पाहायचा आणि तो शब्द लिहायचा आहे. तर बाय इच कॉल्ड, समजत आहे का? इच कॉल्ड ॲव्हरेज. ठीक आहे. ॲव्हरेज प्रॉपेन्सिटी टू सेव्ह असं. आणि आता लक्षात ठेवा, ॲव्हरेजचा पहिला अक्षर ए, प्रॉपेन्सिटीचा पहिला अक्षर पी आणि सेव्हचा पहिला अक्षर एस, आणि म्हणून तयार होईल APS and is denoted by APS. Therefore APS बरोबर S upon X. बोल, समजलं का नाही समजलं? आता पुढचा फॉर्म्युला पहा मित्र हो. हा जो फॉर्म्युला आहे, मी एक काम करतो जागा वाचवण्यासाठी. इथे जागा सुटून गेली, मात्र आता वाचवा लागला. पहा, पाचवा फॉर्म्युला मी इथं लिहून राहिलो. सोपं आहे. आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. पाचवा, 1 मिनिटाच्या अगोदर शिकवलं का बा इन्कम बरोबर कंजम्पशन म्हणजे खर्च प्लस सेविंग. तर बा एक्सपेंडिचर, कंजम्पशन एक्सपेंडिचर ईसी न दाखवते, इन्कम आपण दाखवलं एक्स न, ईसी प्लस सेविंग दाखवला आपण एस. बस याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू इन्कम. इन्कम जशा ज्यानं दाखवलं असेल त्यानं.
इथं आपण x न दाखवलं तर त्यानं डेरिव्हेटिव्ह नेहमी कशाचाही इन्कम नस घ्या. बस एवढं सेन्स ठेवा. ठीक आहे. तर इथं लिहून राहिलो डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. एवढं जर झालं असेल तर बा dx अपॉन d आहे ना, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 होईल, याचा डेरिव्हेटिव्ह होईल ec अपॉन dx आणि याचा होईल ds अपॉन dx. मित्रो विचार करा, dec अपॉन dx, dec अपॉन dx लाच म्हणतात mpc. म्हणजे अर्थ झालं इथं लिहून राहिलो 1 बरोबर येत्या ऐवजी लिहायचा आहे mpc आणि ds अपॉन dx याला दाखवल्या जाते mpс न. म्हणून तयार झाला फॉर्म्युला mpc प्लस mps इज इक्वल टू 1. बोल. मग आता एवढं जर झालं असेल तर एक फॉर्म्युला राहिला, हे पण सांगतो. त्याच्यासाठी मी पहिला फॉर्म्युला मिटवत. आता तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दिलं. मला असं वाटते बघा हे तुम्हाला समजलं असेल. आणि याने तुम्ही जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही फॉर्म्युला समजणार नाही आणि प्रॉब्लेम तर बिलकुलच नाही. तर पहा मित्रो, 6वा फॉर्म्युला सांगत आहोत. 6वा काहीच नाही, हेच फॉर्म्युला मी उचलत आहोत. इथं लिहून राहिलो x इज इक्वल टू ec प्लस s. काय करायचं बघा, या सर्वाला x न भागायचं. तर इथं लिहून राहिलो डिवाइड बोथ साइड बाय x. तर बा या x च्या खाली x बरोबर ec च्या खाली x प्लस s च्या खाली x. वादच नाही, हा न हा कटून जाईल 1 बरोबर. तर बा ec भागीला x मिटवून टाकला आपण, याला APC म्हणतात. ठीक आहे. ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम. ठीक आहे. ॲव्हरेज आणि हे दाखवल्या जाते APC न. ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम EC भागीला x आणि s भागीला s. तर याला म्हटल्या जाते इथंच आहे APS, ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. आणि तो दाखवल्या जातो APS न. आणि म्हणून इथं लिहायला लागेल APS आणि म्हणून तयार होते APC प्लस APS इज इक्वल टू 1. आता मात्र मित्रो 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजल आणि फारच महत्वाचा हे प्रॉब्लेम आहे आणि खूपदा आलेला आहे. चांगलं करून ठेव जा या प्रॉब्लेमने. बस एवढं तुम्हाला क्लिअर पाहिजे. माया परीनं मी व्यवस्थित चांगलं 100% तुम्हाला आवडल. पण पहा याच्यावरचं प्रॉब्लेम पहा. मग मित्रो, जर तुम्ही फॉर्म्युले चांगले व्यवस्थित ऐकले तर ह्या प्रॉब्लेम तुम्हाला टिकल्यासारखा वाटेल, आरामानं फुटते. पहा कसं सोडवायचं. सोल्युशन आपल्याला हे देऊन आहे तर इथं लिहायचं गिवन. बस EC इज इक्वल टू 0.003 असं I स्क्वेअर प्लस 0.075 I. नेहमी चांगलं याला EC हे देऊन आहे म्हणजे कंझम्पशन एक्सपेंडिचर देऊन आहे. काही बी देऊन राहा, त्याचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू इन्कम. तर मित्रो इथं पाहिसाल EC ऑफ पर्सन विथ इन्कम I. इन्कम दाखवलाय I न. तर सरळ विचारच नाही करायचा, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू I.
बस एवढं लक्षात ठेवा. म्हणजे बा DEC अपॉन DI बरोबर हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघतो, लक्षात ठेवा. आणि आय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते, डोक्यावर एक न कमी. पुन्हा आयचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आय 1 होते आणि डोक्यावर एक लिहिल्या जात नाही. 0.075 आय हा कॉन्स्टंट बाहेर निघल आणि आयचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 की जो आपण लिहित नाही. हे झालं तयार. आता कंझम्पशन एक्सपेंडिचरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इन्कम न जेव्हा घेतो आपण तेव्हा त्याला मार्जिनल प्रोपेन्सिटी कंझ्युम म्हणतात. आणि ते कशानं दाखवल्या जाते तर MPC न. म्हणजे ह्या तयार झाला MPC 0.0003 इंटू 2I प्लस 0.075. आता लक्षात घेसाल तर MPC 3 2 6 0.006 आणि या आयची व्हॅल्यू देऊन आहे 1000. तर इथं लिहायचं 1000 प्लस 0.075. पहा किती सोपा आहे. खूप विद्यार्थी कन्फ्यूज होते. तर बाय MPC बरोबर मित्र हो 1 2 3. तर बा हा पण 0.3 घरानं पुढं सर्कल 1 2 3 हे 3 झिरो कटतील. म्हणजे 1 2 3 म्हणजे पॉइंट इथं येईल. म्हणजे काय येणार आहे रे 0.6 प्लस 0.075. काही विद्यार्थ्यांना बेरीज नाही समजत. तर बा टेन्शन नका घेऊ, आपण एक एक स्टेप क्लिअर करू. 0.6 लिहा का 0.600 लिहा, दोघाचाही अर्थ एकच होतो. पॉइंटच्या नंतर जो घर असेल त्याच्या मागे झिरोची व्हॅल्यू नाही राहत. आता मात्र 0. आहे ना 0.075. बस एवढं तुम्हाला क्लिअर दिसायला लागेल. इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. 600 अधिक 75 म्हणजे 675. पण चुकलं नाही पाहिजे, एक स्टेप जास्त झाली तर चालते. बस हे आलं. आता मी तुम्हाला शिकवलं का बा मार्जिनल प्रोपेन्सिटी कंझम्पशन आणि मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह म्हणजे MPC आणि MPS या दोघांची बेरीज एक असते. इथं लिहायचं सिन्स MPC प्लस MPS इज इक्वल टू 1. MPC ची किंमत आहे 0.675. MPS इज इक्वल टू 1. हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस. MPS इज इक्वल टू 1 मायनस 0.1 मायनस 0.675. 1000तून 675 गेले तर 325 राहते. आणि म्हणून मी इथं लिहून राहिलो MPS बरोबर 0.325. बोल बा माहित आहे का झालं. फाइंड MPC. तर MPC काढला, पाहून घ्या. फाइंड MPS काढला. 2 तो काढले फक्त, आता 2 काढा. आता याच्या मागे लागा. आता APS चा अर्थ काय होते. APS तर बा कंझम्पशन आहे ना, एक्सपेंडिचरला X न भागलं. X म्हणजे इन्कम, इथं इन्कम आहे. इन्कम न भागलं तर जे भेटते त्याला APS म्हणतात. तर बा ह्या झाला APS बरोबर कंझम्पशन एक्सपेंडिचर भागिला आहे. बस एवढा आहे बा. तर बा या APS बरोबर याची व्हॅल्यू पाहून घ्या, एवढी आहे 0.0003 आय स्क्वेअर प्लस 0.075 आय भागिला हा आय जशाने तसा. सरळ इथून आय कॉमन निघते, ते कॉमन काढा. तर बा APS इज इक्वल टू आय कॉमन निघला तर 0.0003
आय प्लस 0.075 अपॉन आय ह्यानं ह्या कटला. सरळ या आयच्या ऐवजी 1000 भरून टाकलं तर एपीएस निघते. तर पाहून घ्या एपीएस बरोबर 0.0003 इंटू 1000 प्लस 0.075. 1 2 3 0 म्हणून हा 3 घरानं पुढं सरकल म्हणजे एपीएस बरोबर 0.3 अधिक 0.075. मित्र हो, समजत नसेल तर 0.3 लिहायच्या ऐवजी 0.300 लिहा. फायद्यात राहसाल, कमीत कमी चुकणार तरी नाही. 0.300 प्लस 0.075. 300 न 75 म्हणजे 375 म्हणजे एपीएस बरोबर 0.375. तुम्हाला माहित आहे एपीएस आणि एपीसी या दोघांची बेरीज 1 असते. आत्ताच आपण शिकलो. आल्सो इथं लिहायचं एपीसी प्लस एपीएस इज इक्वल टू 1. तर बा एपीसी प्लस 0.375 इज इक्वल टू 1. तर बा एपीसी बरोबर हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस 1 मायनस 0.375. 1 म्हणजे 1000 धरा. 1000तून 375 गेले तर 625 राहते. म्हणजे बा एपीसी इज इक्वल टू, लक्षात ठेवा, एपीसी इज इक्वल टू 0.625 वजा बाकी करून पहा. करताना असं करा तर 1.000 असं है ना. 0.375. मला वाटते बा एवढं तरी तुम्हाला घ्यायला पाहिजे. हे लहान पोराची वजाबाकी आहे. तर मित्र हो, एपीसी ची किंमत आली. सॉरी, पहा मग मित्र, इथं सी आहे तर इथं सी पाहिजे. तर मग चुकून एस लिहून टाकलं मी. इथं सी पाहिजे, एपीसी. इथं पण काय येईल बा, एपीसी कॅल्क्युलेशन वगैरे पूर्ण बरोबर आहे, फक्त चुकून सी च्या ऐवजी एस लिहून टाकलं. ठीक आहे, एपीसी. बस, बाकी तर सर्व व्यवस्थित आहे. तर इथं प्रत्येक ठिकाणी एस च्या ऐवजी सी करून टाका. इथं सी करा, एपीसी प्लस एपीएस. तर बा या फक्त या स्टेपला मांडताना हेच उत्तर येणार आहे. एपीसी च्या ऐवजी 0.375 प्लस एपीएस इज इक्वल टू 1. तर एपीएस इज इक्वल टू 1 मायनस 0.375. तर 1 मधून 0.375 गेला तर एपीएस इज इक्वल टू 0.625. नजर चुकीनं सी च्या ऐवजी एस लिहिल्या गेलता. आपल्याला शेवटी एस काढायचा आहे, बाकी तर काहीच फरक नाही आहे. तेव्हा मित्र लक्षात ठेवा, कंजम्पशन असलं तर सी घ्या लागेल आणि सेविंग असलं तर यस घ्या लागते. तर आपण कंजम्पशन काढलं होतं, हा कंजम्पशन आहे म्हणून सी. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल, मला वाटते बा आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रो, जर घंटी नसेल वाजवली तर घंटी वाजव जा. नमस्कार.